स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरजेतील शासकीय रुग्णालयातच भटक्या श्वानांचा मुक्त वावर सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये वॉर्ड बाहेर तसेच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत भटकी कुत्री बिनधास्त फिरताना दिसत असल्याने रुग्ण त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच रुग्णालयाच्या सुरक्षितता आणि स्वच्छतेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अलीकडे शासकीय रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर एक भटका कुत्रा शांतपणे झोपलेला आढळून आला। त्याचवेळी रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये आणि आतल्या भागातही अनेक भटकी कुत्री मुक्तपणे वावरताना दिसली। रुग्णालयाच्या इमारतीत श्वानांचा प्रवेश होत असल्याने सुरक्षा व्यवस्था आणि देखरेखीतील त्रुटी स्पष्टपणे समोर येत आहेत। भटक्या श्वानांच्या वाढत्या वावरामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात ये-जा करताना तसेच उपचारासाठी विविध विभागात जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी या श्वानांची भीती अधिक जाणवत असल्याचे एका रुग्णाने सांगितले। रुग्णालय प्रशासनाकडे भटक्या श्वानांच्या त्रासाबाबत वारंवार तक्रारी होत असल्या तरी त्यावर प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे। परिणामी रुग्णालयातील वॉर्ड बाहेर तसेच इतर विभागांमध्ये भटकी कुत्री बिनधास्त वावरत असून रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। रुग्णालयाच्या बाहेरील परिसरात अस्वच्छता, साचलेला कचरा आणि सहज उपलब्ध होणारे अन्न यामुळे भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। सध्या रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे अनेक ठिकाणी घाणींचे साम्राज्य पसरले असून पावसाचे पाणीही साचत आहे। त्यामुळे या श्वानांचा रुग्णालयाकडे वाढता राबता कायम असल्याचे चित्र आहे। या संपूर्ण परिस्थितीमुळे शासकीय रुग्णालयातील स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रुग्णालयात मुक्तपणे वावरणाऱ्या भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह नागरिकांकडून होत आहे।